काल महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। त्याचपैकी पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदान पार पडलं आणि या ठिकाणी जे आहे ते संभाव्य आमदार कोण असू शकतं याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही वरिष्ठ पत्रकार मंडळी या ठिकाणी आहे। एकूणच पाहायला जर गेलं तर पूर्व विदर्भामध्ये जे आहे ते हाय प्रोफाईल नेते जे आहेत ते याच ठिकाणाहून येतात। त्यामध्ये नागपूरमधून पाहायला गेलं तर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, नितीन राऊत असतील, त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असे बलाढ्य नेते जे आहेत ते पूर्व विदर्भातून येतात। एकूणच कशा पद्धतीने काल मतदान झालं आणि मतदानाचा काय निकाल होऊ शकतो, एकूणच काय सांगाल सर पूर्व विदर्भाच्या संदर्भात? एकंदरीत जर पाहिलं तर 62% ॲव्हरेज वोटिंग झालेलं आहे. त्यामुळे शास्त्र जे असतं त्या शास्त्रानुसार जास्त वोटिंग जेव्हा होत असतं तेव्हा जास्त वोटिंग झालं तर सरकारविरुद्ध जे लोक असतात आणि ज्या लोकांचं नाव मतदार यादीमध्ये, सरकारविरोधी खूप लोक असतात, पण आपल्या देशामध्ये सरकारच्या विरुद्ध बोलणारे आणि त्यांचं नाव मतदान यादीत असणारं आणि मतदान करणारे याच्यातलं एक शास्त्र वेगळं आहे. त्यामुळे काल मतदान कमी झालं, त्यामुळे याचा फायदा कोणाला होईल, याचं नुकसान कोणाला होईल याची या चर्चेला सध्या तरी काही अर्थ नाही आहे. पण दुसरीकडे लोकांच्या मनात थोडा जर पाहिलं आपण की राग होता किंवा प्रेम होतं. ज्या योजना यापूर्वी जाहीर झाल्या त्यामुळे विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल, सत्ताधारी पक्षांनी ज्या पद्धतीने खैरात वाटली लाडकी बहीणपासून जवळपास 10 ते 12 योजना ज्या आहेत त्या मागील 2-3 महिन्यांमध्ये जाहीर केल्या. त्यामुळे या योजनांचा फायदा होतोय का हे पाहावं लागेल. दुसरीकडे गेले जवळपास 7.5 वर्ष सरकार इथं महायुतीचं आहे. त्यामुळे महायुतीचं म्हणण्यापेक्षा एक पक्ष म्हणजे भाजप, या भाजपच्या सोबत हे 7.5 वर्ष या ठिकाणी सरकार आहे. त्यामुळे सरकारच्या बद्दल राग मनात काही होता का? तर या सगळ्यांचं चित्र जे आहे ते उद्या दिसणार आहे. पण दुसरीकडे विदर्भामध्ये 5 अशा सीट्स आहेत ज्या सीट्सवरती जवळपास 6 वेळा त्या ठिकाणचे कॅन्डिडेट्स उभे आहेत. देवेंद्र फडणवीस असतील, 6वी टर्म आहे, 5 पूर्ण झाल्या. मुनगंटीवार असतील, वडेट्टीवार असतील, अनिल देशमुख असतील, नितीन राऊत असतील. त्यामुळे 4 टर्म, 5 टर्म, 6 टर्म वाले हे सगळे लोक आहेत. आणि या ठिकाणी उमेदवार जे दिले ते उमेदवार त्या ठिकाणी म्हणजे अनिल देशमुखांच्या विरोधात जो उमेदवार आहे टक्कर त्यांनी दिली का, अपक्ष जे उभे आहे या सगळ्यांकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. पण कुल मिला के जर पाहिलं गेलं असं याच्याकडे तर काही सांगता येणार नाही की बिग फाईट जे आहे, जायंट किलर वगैरे कोण ठरेल याचं काही सांगता येणार नाही. पण सध्या तरी महायुती आणि महाविकास आघाडी सेम याच्यावरती आहे. आणि जे एक्झिट पोल आपण पाहिलं लोकसभेमध्ये आणि यापूर्वी पाहिलं, एक्झिट पोलमध्ये काही दम नाही आहे. आणि अनेक एक्झिट पोलने यावेळेस असं केलं आहे की सारख्या जागा दाखवलेल्या आहेत. त्यामुळे तोंडावर आपटू नये आपण. त्यामुळे आता कट टू कट आहे आणि अपक्ष बंडखोर हे किती निवडून येतील यावरच सगळा खेळ. आणि पूर्व विदर्भाचं विचारलं तर पूर्व विदर्भात सुद्धा जवळपास 10 ते 12 ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे बंडखोर उभे आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बंड दिसलं आपल्याला. मागे घेतलं बंड, शमवलं, पण त्या लोकांनी काम केलं नाही अशी सुद्धा रिपोर्ट्स आहेत. त्यामुळे याचा बंडखोर किती हे या ठिकाणी परफॉर्म करतात यावरही सगळं डिपेंड आहे. विकास सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की आज खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाविकास आघाडीची सत्ता जी आहे ती येते, मात्र यामध्ये सर्वाधिक महायुतीची जी आहे ती सत्ता येते आहे. यामध्ये सर्वाधिक फायदा जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा होऊ शकतो, कारण की महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये समोर येऊन जे आहे या ठिकाणी मतदान केलंय असं ते बोललेले. आपल्याकडे महिला मतदारांची अजून टक्केवारी आली नाही आहे. पण याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण जर लक्षात घेतला तर गेल्या अनेक निवडणुकांचं जर आपण स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर महिलांचं रजिस्ट्रेशन जे आहे, वोटिंग रजिस्ट्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे उलट सर्वात जास्त महिला या मतदार म्हणून संख्या त्यांचं जर आपण पाहिलं एकूण तर त्या दिसतात. पण त्या मतदानाच्या वेळेला येण्याचं प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी आहे. हा आतापर्यंतचा ट्रेंड राहिला. पण यावेळेला एक असं दिसलं की यावेळेला महिला खूप मोठ्या प्रमाणात भरभरून बाहेर आल्या. इव्हन आम्ही काल जेव्हा मोमीनपुराणी या ठिकाणी गेलो होतो तर महिला अगदी शेवटपर्यंत त्या मतदान केंद्रामध्ये त्यांची रांग जी ती शेवटपर्यंत होती आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला तिथे आल्या होत्या. तर एक मला असं निश्चितपणे वाटतं की महिला जे लाडकी बहीण योजनावाला जो होता, लाडकी बहीण योजनाचा एक सर्वात महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की असे अनेक कुटुंब असे आहेत की ज्यांचं महिन्याचं बजेट फक्त 5,000, 7,000, 8,000 आहे. त्यांच्यासाठी 1,500ची रक्कम खूप मोठी होऊन जाते आणि त्यांना आपल्याला लगेच 1,500 मिळतात आहे हा याचा एक आनंद असतो. पण याच्यासोबत
ही टक्केवारी वाढण्याचं अजून एक मला असं कारण असं वाटतं की भाजपचं एकूण जे मायक्रो मॅनेजमेंट यावेळेचं इलेक्शनचं, जर आपण मागच्या वेळेचं लोकसभेचं पाहिलं तर त्या तुलनेमध्ये विधानसभेमध्ये त्यांनी जे मायक्रो मॅनेजमेंट केलं होतं आणि RSSचा त्यांच्यामधला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, एक आपल्याला आठवत असेल की लोकसभेमध्ये त्यांनी पन्ना प्रमुख म्हणून एक प्रकार आणला होता. तो पन्ना प्रमुख सपशेल फेल ठरला. त्या पन्ना प्रमुख हा तेवढा ॲक्टिव्ह राहिला नाही. यावेळेला त्यांनी आग्रहाने हे काम संघाच्या लोकांना दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अगदी हे पाहिलं किंवा ज्ञानेश्वर येऊन गेले का, विकास वैद्य येऊन गेले का, मग आता कोण कोण राहिलं तर प्रवीण मुधोळकर राहिले आहे, केवल जीवनतर, राजेंद्र उत्तलवार राहिले आहे. मग हे सगळे BJPचे वोटर्स आहेत. तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रित करून ते वोटिंगला बोलावलेले आहे. त्याच्यामुळे काल जर आपण ऐकलं असेल तर काल एक स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांनी केलं की हा जो 1% वाढलेला आहे, या 1% वाढल्याचा फायदा भाजपला आणि पर्यायी महायुतीला होईल. तर तो 1% वाढण्याचं कारण एक लाडकी बहीण योजना हा एक आहे आणि दुसरं मी जे सांगितलं की त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटनी त्यांनी जे मतदारांना ते मतदान केंद्रापर्यंत घेऊन आले, त्याचा तो फायदा त्याच्यामध्ये त्यांना होऊ शकतो. नक्की नक्की. सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे प्रचाराचे जे मुद्दे होते महायुतीचे, एक हेतू सेफ आहे, बटेंगे येतो कटेंगे, त्याचबरोबर राहुल गांधी सुद्धा जे आहे ते पहिली सभा त्यांनी नागपूरमध्ये ज्या ठिकाणी संविधान संमेलनाच्या माध्यमातून केली. प्रियंका गांधीचं देखील रोड शो झालं, काही गदारोळ झालं. काय वाटतं कितपत फायदा महाविकास आघाडीला जे राष्ट्रीय नेते आले त्यांचा फायदा होऊ शकतो किंवा महायुतीला होऊ शकतो? मुळात एक आहे की या निवडणुकीमध्ये मतदारांनी स्वतःचं मन ठरवून घेतलं होतं की महायुतीबद्दलचा आक्रोश हा काढायचा आहे. दुसरं असं की बटेंगे आणि हा काढायचा आहे. दुसरं असं की बटेंगे आणि कटेंगे हे जे वार आहेत, हे वार महायुतीसाठी अतिशय घातक ठरले आहेत. त्याचं दुसरं उदाहरण असं की बटेंगे तो कटेंगे हा त्यांचा जो नारा आहे, हा यांचे संविधान म्हणजे जो अप्रोच होता त्याला वार करणारा ठरला होता आणि म्हणून संविधानाच्या विरोधी एक तसा सूर त्यांच्या मतदारांमध्ये उमटला. आणि दुसरं असं की पूर्व विदर्भामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे गेल्या 2 दशकापूर्वीचा जर विचार केला तर एक आंबेडकरी शक्ती होती, रिपब्लिकन मतदार होता आणि रिपब्लिकन मतदारांची शक्ती ही रिपब्लिकन पक्षांच्याच याच्यावर जायची. पुढे कालांतराने ती बसपाच्या याच्यावर जायची. पण बसपाचं खरं स्वरूप या आंबेडकरी मतदारांसमोर दिसून आलं. त्याच्यामुळे हळूहळू त्यांच्याबद्दल आक्रोश निर्माण झाला आणि यावेळेस तर अनेक लोकांना की बसपाने जे अनेक वेळेवर उमेदवार बदलले त्याचा परिणाम असा झाला आहे की एकूणच विदर्भातील नव्हे, पूर्व विदर्भातील नव्हे, तर एकूणच महाराष्ट्रातील आंबेडकरी आणि रिपब्लिकन पक्षाला मानणारा हा जो वर्ग होता हा थेट महाआघाडीकडे होता. म्हणजे नेते महायुतीकडे होते, रिपब्लिकन नेते सर्व महायुतीकडे होते, मात्र रिपब्लिकन जनता ही होती ही महाविकास आघाडीच्या दिशेनं होती. याचं जिवंत उदाहरण उत्तर नागपूरमध्ये दिसेल तुम्हाला. उत्तर नागपूर एक मिनी इंडिया आहे. म्हणजे त्या मिनी इंडियाच्या या मतदारसंघामध्ये दलित आहे, मुस्लिम आहे, आदिवासी आहे, आपला शीख आहे, पंजाबी आहे, ख्रिस्ती आहे, सिंधी आहे आणि दुसरं असं की आपला उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या उत्तर नागपूर बद्दलच विचारायचं आहे. मागच्या वेळेस नितीन राऊत साहेबांनी खुद्द त्यांच्या भाषणामध्ये प्रचारादरम्यान बोलून दाखवले की अनेक उमेदवार जे आहेत ते बौद्ध समुदायाचे या ठिकाणी उभे टाकलेले आहे. मतविभागणी या ठिकाणी होऊ शकते आणि त्याचा फटका बसू शकतो असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. हो, ही खेळी तर उत्तर नागपूरमध्ये अतिशय पद्धतशीर खेळली गेली आहे आणि याचं जिवंत चित्रण आहे की तिथले जे आपला BJPचे उमेदवार होते डॉक्टर मिलिंद माने यांच्यावर जेवढा खर्च झाला नाही तेवढा खर्च कदाचित तिथे उमेदवार असलेले 26 उमेदवार, त्या 26 पैकी 24 उमेदवारावर तो खर्च झाला असं चित्र तिथे दिसत होतं. नितीन राऊतांना फटका बसू शकतो शक्यता नाकार. जेवढा त्या मतदारसंघामध्ये जर बसपाची शक्ती हे 25,000 किंवा 26,000 वर जाईल आणि प्रत्येक त्या जे अपक्ष उमेदवार होते जर त्या अपक्ष उमेदवारांनी 500, 1000, 500 जरी घेतले तर मात्र नितीन राऊतला फटका बसू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. नक्कीच सर, आपण पूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती ग्राउंडवरून सर्वांनी बघितलेली आहे. जाहीरनामा सादर झाला महायुतीचा, महाविकास आघाडीचा, पंचमुखी, दशमुखी. काय वाटतं यावेळेस कोणाच्या जाहीरनाम्यावरचे आहे ते या ठिकाणी मतदारांनी कल दिला असावा आणि कोणाचं या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये सध्याला प्राबल्य तुम्हाला दिसून येतं? आता पूर्व विदर्भातल्या 32 जागांचा जर विचार केला आपण तर लोकसभेचा गडचिरोली, रामटेक, भंडारा या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विजयी झालेली आहे. जवळपास 18 विधानसभा मतदारसंघ असे आहे की जिथे महाविकास आघाडीला झुकतं माप मिळालेलं आहे. पण या विधानसभेचा विचार करता
म्हणजे जिथे शहरी भागामध्ये बऱ्यापैकी म्हणजे ह्या लाडकी बहीण योजनेचा फायदा दिसला, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन आणि बाकीच्या मुद्द्यावरची जी नाराजी आहे, युवकांमधली नाराजी आहे, तर बहुतांशी पूर्व विदर्भातले गडचिरोली, खालोखाल चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या 4 जिल्ह्याचा विचार केला तर मतदानाची टक्केवारी ही 70-75% गेलेली आहे. या काट्याची टक्कर म्हणता येईल अशा पद्धतीच्या लढती आहे. महाविकास आघाडीला या भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये बऱ्यापैकी यश मिळेल. त्या तुलनेत नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपला थोडं कमबॅक करण्याची संधी आहे असं वाटत आहे मला. आणि काही लढतींमध्ये जे नागपूर ग्रामीण आणि शहरामध्ये कुठं महायुती किंवा महाविकास आघाडी? काही लढतींमध्ये जसं काहींना धक्का बसू शकतो असं एकंदरीत चित्र आहे. नागपूरमध्ये मागच्या वेळी 4-2 असं चित्र होतं, तर यावेळी 4-2 किंवा 3-3 असं हे चित्र असू शकते, असं एकंदरीत चित्र आहे. ग्रामीणमध्ये मागच्या वेळी हिंगणा हे मतदारसंघ फक्त भाजपकडे होता. यावेळी हिंगणाशिवाय भाजप तिथे 2 जागा आणखी जिंकण्याची चिन्ह वाटत. नक्कीच आपण पाहू शकतो की मागच्या वेळेस चर्चा रंगलेली होती की भावी मुख्यमंत्री असे बॅनर जे आहेत आपण विदर्भात पाहिलेलं आहे. महायुतीची सरकार जर आली आणि भाजपाच्या अधिकांश प्रमाणात जागा जर आल्या तर निश्चितच आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतो. मात्र महाविकास आघाडीची सत्ता आली आणि काँग्रेस जर मोठा पक्ष महाविकास आघाडीमध्ये जर ठरला तर नाना पटोले देखील भावी मुख्यमंत्री असू शकतात अशी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याकडनं भावना व्यक्त केली जात होती. काय वाटतं एकूणच कोण असू शकतं भावी मुख्यमंत्री? नाही, भावी मुख्यमंत्र्यांपेक्षा सध्या अपक्ष किती निवडून येतात, बंडखोर किती निवडून येतात आणि जोडतोडची राजनीती किती आहे आणि कोणता चेहरा कोणाला चालतो यावर सगळा खेळ डिपेंड आहे. याहीपेक्षा वेगळं महायुतीला ज्या पद्धतीने आकडे दाखवले जात आहेत, एक्झिट पोल ऑफ पोलमध्ये, त्याच्यामध्येही थोडासा फरक पडू शकतो. कारण की जर म्हणजे तुम्ही जर असं म्हणताय महाविकास आघाडीतूनही जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर विदर्भातून होईल, नागपुरातून होईल, महायुतीतून व्हायचं असेल मुख्यमंत्री मग नागपुरातून होईल, विदर्भातून होईल का, तर या चर्चेला सध्या तरी अर्थ नाही आहे. कारण की महायुती जर पाहायला गेलं आपण तर महायुतीच्या पद्धतीनं ते त्यांनी आखलं होतं सगळं, म्हणजे शिजवलं होतं, पण कोणतरी त्या ठिकाणी आलं आणि उतू गेलं, लात मारून टाकली शिजवलेल्या भांड्याला. हे का म्हणतोय? कारण की ज्या पद्धतीनं महायुतीनं लोक आणले होते त्या लोकांनी फार काही या ठिकाणी म्हणजे जे काम त्यांना करायचं होतं, परफॉर्म करायचं होतं, त्यांनी केलं नाही. आता नावं कोणती आहे? रवी राणा, नवनीत राणा. आता ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये त्यांनी परफॉर्म केलं, नवनीत राणा, रवी राणा, त्याचा फायदा नुकसान नंतरचा भाग आहे, पण ते आपल्या मतदारसंघाच्या बाहेर पडू शकलेले नाही. प्रकाश आंबेडकर आजारी होते, त्यामुळे प्रकाश आंबेडकर पण तेवढं काही परफॉर्म करू शकले नाही. आणि असं म्हटलं जातं की प्रकाश आंबेडकर हे बी टीम आहे. त्या आरोपात तथ्य असेल नसेल, पण प्रकाश आंबेडकरांच्या प्रचाराचा भाजपला फायदा होतोच होतो. पण प्रकाश आंबेडकर आजारी होते, एन्जिओप्लास्टी झाली होती, त्यामुळे ते परफॉर्म करू शकले नाही. त्यानंतर BSP आताच सांगितलं की BSP कशा पद्धतीनं एका मतदारसंघामध्ये नागपूरच्या जर फॉर्ममध्ये असेल तर त्या ठिकाणची सीट धोक्यात येऊ शकते. त्यामुळे BSPचं परफॉर्म करणं सुद्धा महत्त्वाचं होतं, पण BSPनं सुद्धा परफॉर्म केलेलं नाही. त्यासोबतच आणखी मुद्दे आहेत की ज्या लोकांनी या ठिकाणी भाजपसाठी परफॉर्म करणं आवश्यक होतं, बच्चू कडू असतील आणि RPI मधले काही गट असतील, आठवले असतील, आणि एक शेवटचं सांगतो, आठवलेने सुद्धा या निवडणुकीमध्ये जे परफॉर्म करायला पाहिजे होतं, कविता सुद्धा आठवलेंच्या फार परफॉर्ममध्ये आल्या नाही. त्यामुळे आठवले सुद्धा या निवडणुकीमध्ये महायुतीसाठी फार काही करू शकले नाही. त्यामुळे आठवले सुद्धा या निवडणुकीमध्ये महायुतीसाठी फार काही करू शकले नाही. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये जे काही आकडे दिसत असले तरी महायुतीनं जे काही शिजवलं होतं ते काही फार शिजलेलं नाही आहे. तरी सत्ता महायुतीची येते असं ते सध्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न राहील माझा की आकडा किती पाहता तुम्ही 32 पैकी पूर्व विदर्भामध्ये? नाही, आता हे फारच अवघड आहे, कारण की या 32 पैकी 2-3 जागा अपक्षांना आपल्याला द्याव्या लागतील. अपक्ष कोणते? बंडखोर अपक्ष आणि ज्या लोकांना तिकीट नाकारले आहे. त्यामुळे 29 पर्यंत हा आकडा झाला. आणि यासोबत अजित पवार गटाला एखादी जागा मिळण्याची शक्यता आहे. 1च्या पलीकडे अजित पवार जाणार नाही. शरद पवार राष्ट्रवादीला 2-3च्या जवळपास आपण पकडूया. आणि यासोबत उद्धव ठाकरे शिवसेनेला 3-4च्या पुढे आपण जाऊ शकत नाही. आणि आता काँग्रेसमध्ये ज्यामध्ये विदर्भात आहे, काँग्रेस आणि BJP या विदर्भामध्ये काँग्रेस आणि BJP या दोघांमध्ये टक्कर आहे. त्यामुळे मी सध्या तरी अर्धे म्हणजे जवळपास एक 12-12
13 तरी पकडून चालूया. नक्कीच, खूप धन्यवाद. विकास सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने पक्ष फुटले त्यानंतर कुठेतरी वाटू लागलं की यानंतर महाविकास आघाडीच्या वाटून सहानुभूती मिळते का? आपण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जरी बघायला गेलं तर अनिल देशमुख यांच्या गाडीवरती अज्ञाताकडून हल्ला झाला. त्याचं देखील या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण तापलं होतं. या सगळ्या घडामोडी पाहता काय वाटतं तुम्हाला? एकूणच पूर्व विदर्भामध्ये महाविकास आघाडीला कुठेतरी सहानुभूतीची लाट या विधानसभा निवडणुकीत दिसली. जसं लोकसभेमध्ये प्रभाव चांगलं राहिलं, काँग्रेसने चांगली लढत जी आहे दिली, त्या उमेदवार सुद्धा निवडून आले. विधानसभेत काही तसं चित्र नाही? नाही, सहानुभूती वगैरे हा भाग काही कोणाच्या ह्याचा नव्हता. जसा लोकसभेमध्ये तो होता तसा सहानुभूती हा भाग हा महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्हीकडे नव्हता. फक्त एक दोन गोष्टी मला सांगायच्या याच्यामध्ये, की एक तर महायुतीने लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये त्यांचं उमेदवारांची निवड आणि सीट शेअरिंग फॉर्म्युल्याचं त्याचं खूप चांगलं नियोजन केलं. तिथे महाविकास आघाडी कमी पडली. खरं पाहता की लोकसभा निवडणुकीचे जे निकाल होते त्याच्यानंतर जनता खूप चार्ज होती आणि ती महाविकास आघाडीला देण्यास इच्छुक होती. पण शेवटी प्रश्न कसा असतो की महाविकास आघाडी किंवा महायुती अशी ती निवडणूक नसते. तिथला कॅन्डिडेट जो आहे, तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर सिटिंग गेटिंग हा फॉर्म्युला त्यांनी सगळ्यांनीच ठेवला होता, दोन्ही आघाड्यांनी, आपल्याला माहिती आहे. रामटेकमध्ये त्यांनी सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला वापरला आणि उद्धव ठाकरेंनी उगाच आग्रह धरला की आम्हाला आमचा कॅन्डिडेट निवडायचा. त्यांचा कॅन्डिडेट तयार नव्हता. तर असे जे आग्रह त्यांनी धरले, या उलट महायुतीने काय केलं की अजित पवार गटाने आग्रह धरला होता की अर्जुनी मोरगावची सीट आम्हाला पाहिजे. मग तिथे त्यांनी बीजेपीचा फॉर्मेडेबल कॅन्डिडेट होता राजकुमार बडोलेले, त्याचा अजित पवार गटामध्ये प्रवेश करवला. हां, किंवा प्रश्न खूप होते, मगाशी जसं केवल म्हणाला, खूप सारे इश्यू होते, लोकांचा आक्रोश होता, पण त्या आक्रोशाचं एन्कॅशमेंट हे महाविकास आघाडीने केलं नाही. जसं आता समजा दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एक सर्वसाधारण यावेळेस हे असं होतं की देवेंद्र फडणवीसांचा कनेक्ट नाही आहे. मग त्या कनेक्टचं भांडवल हे प्रफुल्ल गुडदेंनी ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते करण्यामध्ये अयशस्वी ठरले. त्याच्यामुळे हा जो सगळा भाग आहे की महाविकास आघाडी एन्कॅशमेंट करण्यात कमी पडली, त्यांचं सीट शेअरिंग आणि उमेदवारांची निवड इथे ते कमी पडले. इथे महायुतीचं मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते वर्क करून गेलं. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यावर मला असं वाटतं की महायुतीला या 32 सीट्समध्ये निश्चितपणे ते त्याचं पारडं जड आहे. नक्की सर, केवळ सर आपल्याकडनं जाऊन घे. काय वाटतं तुम्हाला, लोकसभेप्रमाणे जे आहे ते परफॉर्मन्स जे आहे ते महाविकास आघाडीचं राहू शकतं? लोकसभेप्रमाणे तेवढ्या प्रमाणात जरी नसलं तरी एक 60% पर्यंत परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा असेल एवढं निश्चित सांगतो. कारण रिपब्लिकन पक्षाची गठ्ठ मतं ही यावेळेस महायुतीच्या पारड्यात पडली आहेत, महाआघाडीच्या पारड्यात पडली आहेत. त्याच्यामुळे अनेक उमेदवार थोड्या फरकाने का होईना ही येण्याची शक्यता आहे. विशेष असं की या दुसरा महत्त्वाचा फॅक्टर असा ठरला आहे की ज्या वेळेस वंचित मोठ्या प्रमाणात प्रभावी होती त्यावेळेस वंचितच्या खात्यामध्ये ती मतं जायची, परंतु यावेळेस वंचितच्या उमेदवारांचाही प्रभाव राहिला नाही आणि यामुळे ही मतं भरभरून महाआघाडीकडे गेलेली आहेत. त्या तुलनेत महाविकास आघाडीने रिपब्लिकन पक्षालाच नव्हे तर बाकीच्या नेत्यांना सोबत घेतलं नाही, परंतु अनेक जे आहेत गटतट असे आहेत की ज्यांनी स्वतःहून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि त्यांच्या सोबत गेले आहे. मुळात म्हणजे की बाबा नेमकं आपला या विधानसभेच्या पर्वावर रामदास आठवले यांच्या पक्षातील सर्वात मोठे नेते विदर्भाचे भूपेश थुलकर यांनी पक्ष सोडला आणि ते आपला जुन्या पक्षामध्ये गेले आणि ते त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा ताकद दिली. असे अनेक फॅक्टर हे यावेळेस महाविकास आघाडीसोबत जोडले. यामुळं निश्चितच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे किमान काही कॅन्डिडेट तरी अधिक निर्माण होतील, 60-40 होतील असं माझा विश्वास आहे. पूर्व विदर्भात किती आकडा पाहता महाविकास आघाडी माहिती? पूर्व विदर्भामध्ये एकूण 32 पैकी किमान 14 ते 15 महाविकास आघाडीला मिळावेत. नक्कीच सर, मला तुमच्याकडनं शेवटचा प्रश्न जाणून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने प्रचाराच्या अखेरच्या प्रचार संपल्यानंतर त्यानंतर राज्यामध्ये काही ठिकाणी ज्या पद्धतीने हल्ले झाले, अनेक उमेदवारांवर हल्ले झाले, गाडीची तोडफोड झाली, त्यानंतर भाजपकडनं टीका करण्यात आली की याचा जो काही हा जो काही रचनाकार आहे तो शरद पवार, अशी देखील टीका झाली. काय वाटतं, या सगळ्या घटनामुळे खरंच काही महाविकास आघाडीला फायदा होताना दिसतोय की तो कल जो आहे तो महायुतीच्या बाजूने? नाही, या 2-3 दिवसातल्या घटनांचा कुठे काही मतदारसंघामध्ये नक्कीच म्हणजे परिणाम असा जाणवेल. आता तिकडे इकडे ज्यावेळेस देशमुखांचं प्रकरण आलं त्याच वेळेस तिकडे तावडेंचं प्रकरण आलं आणि दिवसभर ते सुरू. आता डिनायल प्रत्येक बाजूने झालेलं आहे की असं नव्हतं तसं नव्हतं. काल नागपुरातही मध्य नागपुरात मतदानानंतर झालेला राडा जो आहे तो उदाहरण आहे. प्रियंका गांधीच्या रोड शोच्या दरम्यान जसं भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आलेले होते, तर या सगळ्या एकंदरीत घडामोडींचा
परिणाम काही प्रमाणात निश्चित होईल, पण महाविकास आणि युती या दोनमध्ये 60-40 अशा पद्धतीचं एकंदरीत पूर्व विदर्भातलं चित्र राहील. 12 जागा या आपल्या नागपूर जिल्ह्यातल्याच, नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्याच आहे आणि उर्वरित जागा ह्या बाहेरच्या आहे. त्यामुळं रामटेक जसं उबाटा विरुद्ध काँग्रेस अशी बंडखोर अशी लढत आहे, काटोलमध्ये तशीच चुरस आहे. अशा 2-3 जर जिथे अनिश्चितता आहे, नागपूर शहरामध्ये जसं दक्षिणमध्ये थोडंसं अनप्रिडिक्टेबल बोललं जात आहे, तर अशा काही जागा सोडल्या तर 60-40 असं प्रमाण राहील असं दिसत आहे. शेवटचा प्रश्न सर आपल्याकडे, आपण भावाभावाचे राजकीय लढाई या ठिकाणी पाहिले, काका पुतण्याच्या लढाई पाहिले, मात्र गडचिरोलीमध्ये अहेरीमध्ये जे आहे ते बाप आणि मुलीमध्ये जे आहे ते या ठिकाणी लढाई जी राजकीय लढाई जी होताना पाहायला मिळत आहे. हाय प्रोफाईल जे पूर्व विदर्भातील नेते आहे, काय वाटतं कोणाला तुम्ही या ठिकाणी संभाव्य आमदार म्हणून त्या प्रमुख विधानसभा मतदारसंघामध्ये पाहता? अहेरीमधलं अहेरीसह पूर्व विदर्भातील जे काही मोठे नेते आहेत, बडे नेते, नाना नाही, पटोले मोठ्या असतील, नेत्यामध्ये नाना पटोले झाले, तुमचे विजय वडेट्टीवार झाले, सुधीर मुनगंटीवार झाले, देवेंद्र फडणवीस झाले, तर या किंवा नितीन राऊत आपल्याकडे आहे, विकास ठाकरे हे अध्यक्ष म्हणून याच्यामध्ये आहे. तर मला नाही वाटत की, किंवा खोपडे आता 3 टर्म झाले, मला वाटत नाही की हे जे हाय प्रोफाईल हे सगळे लीडर आहे यांना काही कुठे काही धोका असा असावा असं मला वाटत नाही. ते निवडून येतील. आता लीडचा भाग हा, कारण प्रत्येक विरोधी पक्षातला कॅन्डिडेट हा आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे. कारण यावेळेला जसं महाविकास आघाडीने देखील आपल्या प्रचाराचा जोरदार त्यांचा धमाका होता. बिलकुल त्यांनी प्रियंका गांधीपासून सगळे स्टार कॅम्पेनर्स त्यांचे फिरले, तर तो त्यांचे एफर्ट्स होते. पण स्टार जे लीडर्स आहेत त्यांच्यामध्ये फरक पडला नाही. अहेरीच्या लढतीमध्ये मला स्वतःला असं वाटतं की या वडील आणि मुलीच्या जे काही त्यांचा वाद झालेला आहे त्याच्यामध्ये अंबरीश आत्राम जो अपक्ष उभा आहे त्याला याचा बेनिफिट मिळण्याची शक्यता आहे. साधारणपणे अहेरीमध्ये आत्राम कुटुंब झालेलं मला वाटतं एक निवडणूक फक्त तिथे आत्राम कुटुंबाच्या बाहेरचा कोणीतरी निवडून अंबरीश आला. आत्रामला कुठेतरी छुपा भाजपाचा पाठिंबा आहे अशी देखील चर्चा. नाही, आता पाठिंबा म्हणजे कसं, अंबरीश आत्राम मुळात आहेच भाजपचा आणि त्याच्यामध्ये भाजपनी त्यांचा क्लेम केलं नाही. भाजपनी म्हटलेलं आहे की त्यांनी आम्हाला विचार नाही, तो अपक्ष म्हणून उभा राहू शकतो. राजेंद्र मुळक जसे उभे झालेले आहे, तर राजेंद्र मुळकना तर खुलेआम केदार त्यांच्यासोबत आले ते अर्ज भरायला, जेव्हा की केदार काँग्रेसचे नेते आहे आणि यांनी पक्षातून एक्सपेल करताना आपण जर एक बघितलं असेल त्यांनी राजेंद्र मुळकला केलं, याज्ञवल्क्य जितकरला केलं, रमेश पुणेकरला त्यांनी केलं नाही, पुरुषोत्तम हजारेंना त्यांनी केलं नाही. भाजपने तसं नाही केलं. ज्या लोकांनी बंडखोरी केली त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही त्यांनी त्यांना काढून टाकलं पक्षामध्ये. त्याच्यामुळे अंबरीश आत्रामला छुपा पाठिंबा असेल की नाही हा भाग वेगळा आहे. पण उद्या अंबरीश आत्राम समजा निवडून आले तर ऑब्व्हियसली ते हे करतील. नरेंद्र भोंडेकर जसे मागच्या वेळा निवडून आले ते शिवसेनेसोबत होते. याच पद्धतीने दुसरा प्रश्न, रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे. बोलले जाते की प्रमुख लढतीमध्ये तू आहे, उलट ठाकरे गटाचे जे विशाल बरबटे कदाचित 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरवर सुद्धा राहू शकतात. सावनेरमध्ये ऐनवेळी आशिष जयस्वालला भाजपकडनं उमेदवारी देण्यात आली, आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्या ठिकाणी देखील मोठी जी त्यांच्यामध्ये चुरशीची लढत जी आहे ते होणार असल्याचं बोलत आहे. आणि सोबतच अनिल देशमुख यांनी ऐनवेळी जी सलील देशमुख यांना उमेदवारी दिली त्या ठिकाणी चरणसिंह ठाकूर जे आहे ते टक्कर देऊ शकतात आणि कदाचित निवडून देखील येऊ शकतात असं बोललं जातं. काय वाटतं या दोन्ही तिन्ही मतदारसंघात? चरणसिंग ठाकूरचं तिथे प्रत्यक्ष काम आहे. मागच्या 10 वर्षापासून ते 2 वेळा कमीत कमी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्या काळात त्यांनी त्यांचे बक्षिसं पण आणले. त्याच्यामुळे काटोलमध्ये त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात थोड्याफार चांगले म्हणजे 79-80 हजारापर्यंत त्यांनी मजल मारली होती. त्याच्यामुळे तो जर भाग बघता आणि एक आपण बघा की अनिल देशमुख सलील देशमुख हा जो प्रकार आहे, जसं सावनेरमध्ये सुनील केदार अनुजा केदार, तर हा जो भाग असतो याच्यात डिफरन्स थोडासा नाही म्हटलं तरी येतो. त्याच्यामुळे मला वाटतं काटोलमध्ये थोडंसं चरणसिंग ठाकूरना एज आहे, पण त्या अटॅक नंतर थोडासा जो सहानुभूतीचा भाग आहे त्यांनी काही मतं त्यांना मिळू शकतात. आणि आशिष देशमुखांच्या वडिलांचं सावनेरमध्ये खूप मोठं काम आहे. त्याच्यामुळे असं म्हणतात की केदार थोडे बॅकफूटवर आले जेव्हा आशिष देशमुखांचं नाव डिक्लेअर झालं, जेव्हा की आशिष देशमुख हे काटोलमध्ये जास्त इंटरेस्टेड होते. आणि रामटेकचं आपण जर बघाल तर रामटेकचं मुळकांचा तिथे वरचष्मा, कारण मुळकांचा मागच्या 10 वर्षापासून ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे तिथे करतात. पण त्यामधला एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की जयस्वाल हे तिथले रहिवासी आहे, ते सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. आणि राजेंद्र मुळकांचं पंजावर उभं राहणं, कारण एक चिन्ह तुमचं महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे अपक्ष म्हणून ती ताकद जेव्हा चिन्ह तुमचं नसतं तेव्हा ती कमी होतं थोडी.
धन्यवाद. आपण पाहू शकतो की पूर्व विदर्भामध्ये कशी महाविकास आघाडी आणि महायुतीची स्थिती असेल याबद्दल जे आहे ते आपण वरिष्ठ पत्रकारांसोबत या ठिकाणी चर्चा जाणून घेतलेली आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.